जगाला देत असतात, लक्षात ठेवा. अनुभवे आल्यांग ते या जगात देत असे. संत महात्मे स्वतःचा अनुभव आहे तो स्वतःचा अनुभव सांगतात आणि तो स्वतःचा अनुभव, प्रपंचाचा अनुभव संत महात्मे कधी सांगत नाहीत. संत महात्मे स्वतःचा अनुभव जर काही सांगत असतील तर पारमार्थिक जे काय अनुभव जो असतो तो पारमार्थिक अनुभव सांगत असतो. कारण तुम्हाला मला ते माहीत नसतं म्हणून सांगावं लागतं. प्रपंचाचे अनुभव जे आहेत ते प्रपंचाचे अनुभव तुम्ही आम्ही सगळेजण एकाला सांगत असतो आणि ते फुकट सांगत असतो. फार महत्वाचा विषय. असं बोलायचं गेलं तर खूप लांबड खूप अशा प्रकारचे होईल. बघा, दोघं जण एका ठिकाणी जर बसले तर ते त्याच्या घरची महाभारत सांगतं, हे याच्या घरचं भागवत अशा प्रकारचं सांगतं. हे दोघांचं बोलणं जे असतं ते बोलणं त्याच्यामध्ये काही विशेष फरक नसतो. म्हणून जीव जीवाच्या सोबत ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस सामान्यतः प्रपंचाचा अनुभव जो आहे तो प्रपंचाचा अनुभव सांगत असतात आणि प्रपंचाचा अनुभव जो आहे तो प्रपंचाचा अनुभव प्रत्येकाला जो आहे तो प्रत्येकाला अशा प्रकारचा असतो. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, परमपूज्य वैकुंठराज शंकर सांगत असताना असं सांगत असत, प्रपंच जर करायचा असेल, पुन्हा एकदा सांगतो, प्रपंच जर करायचं जर असेल तर सगळ्यात चांगलं गाढवाच्या जन्माला जावं प्रपंच करण्यासाठी. तिथं काही किटकिटच नाही, लक्षात ठेवा. शंकर हे मी सांगायचं नाही, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, हे मी सांगत नाही, शंकर काका सांगत असत. गाढवाच्या जन्माला जावं, प्रपंचाची अडचण जी आहे ती अडचणच नसते. गाढविणीचं लग्न करायचंय, गाढवाचं लग्न करायचं, काय कर आता ते त्या मामाला बोलवा, ह्याला बोलवा, त्याला बोलवा, ते पोरगी चांगली आहे का, त्याला हे चांगलं आहे का, त्या काही भानगड नाही. त्या गाढवाला गाढवीण घेतली की त्याचा ते सुरूच झालं. बघा, सोपं काम. बरं, ती गाढवीण जी आहे ती गाढवीण अशा प्रकारची गरोदर राहिली, मग त्याचे डोहाळे करायचे, हे करायचं ते करायचं, काय काम आहे? काही अशा प्रकारचं काम नाही. तिला बाळांतीन होत असताना मग इथं व्यवस्था नाही, तिला नांदेडला घेऊन जा, औरंगाबादला घेऊन जा, पुण्याला घेऊन जा, मुंबईला घेऊन जा, कुठं मातीत घेऊन जा, दगडात घेऊन जा, काही भानगड आहे काय? काही भानगड नाही. कुठेही उकडला जिंदाबाद असतो. ती बाळांतीन होते. बरं, बाळांतीन झाली. आता त्या मुलाचं नाव ठेवायचं काय? मग कोणाला बोलवायचं, कोणाला पत्रिका पाठवायच्या, काय काय करायचं, ते सगळ्या भानगडीत आहेत. त्या भानगडीत नाही. बरं, ते कार्ट मोठं झालं, त्याचं लग्न करायचंय, मग त्याच्या लग्नाला कोणाला बोलवायचं, काहीच भानगडच नाही मला. म्हणून प्रपंच जर करायचा असेल तर सगळ्यात सोपं शंकर काका म्हणायचे, गाढवाच्या जन्माला जावं. आलं का लक्षात तुमच्या? मग तुम्ही आम्ही काय करायला लागलो तेच करायला लागलो होतं. विठ्ठल एका वाक्यात सांगता, संतांच्याच भाषेमध्ये सांगतो, पुच्छ नाही पादचार मनुष्यपरी कुत्री ते. बस, 2 पाय 1 शेपूट नाही म्हणून त्याला कुत्र म्हणायचं नाही. बाकी कुत्र्यामध्ये आपल्यामध्ये काही विशेष फरक आहे असं समजण्याचं काही कारणच नाही, लक्षात. म्हणून प्रपंच जो आहे तो प्रपंचाचा अनुभव जो आहे तो प्रपंचाचा अनुभव संत महात्मे जे असतात ते संत महात्मे सांगत नाहीत. अनुभव जर संत महात्मे कोणाचा जर सांगत असतील तर तो परमार्थाचा अनुभव जो आहे तो परमार्थाचा अनुभव सांगत असतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्वतःचा गोकुळाचा अनुभव जो आहे तो अनुभव सांगितला. तुकाराम महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितला
ज्ञानू महाराज, मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. 1985ला आम्ही 3 धाम यात्रेला गेलो होतो आणि 3 धाम यात्रेला विनायक सावकार सोबत आम्ही 3 धाम यात्रेला गेलो. आम्ही 50ची गाडी होती. आम्ही 5 टाळकरी होतो त्याच्यामध्ये. मी नेहमी सांगत असतो, मी कधी 5 जण ठेवत असतो, 4 जण उचलायला आणि 1 मडकं धरायला, बस. 5 जण पक्के असतात आमचे. आमच्या तिरुपतीच्या पायी यात्रेमध्ये सुद्धा किती जण होते? 5च जण होते. म्हणजे उचलायला सोपं असतं हो, उगाच डोक्याला ताप नसतो. म्हणजे याला बोलवा त्याला बोलवा म्हणायचं काही कामच नसतं. प्रकार असा आहे की तिथं त्या ह्याला गोकुळाला जात असताना योगायोग असा झाला की त्या गोकुळाला जात असताना आम्हाला ती गाडी जी आहे ती गाडी दुपारी 12 वाजता आली बघा. किती वाजता आली? दुपारी 12 वाजता आली. आणि रात्रभर प्रवास होता आणि दुपारी 12 वाजता ती गाडी गोकुळाला आली. आता रात्री जेवलो नाही, सकाळी भूक जी आहे ती भूक अशा प्रकारची लागली. आणि विशेषतः मी तरुण होतो त्यावेळेस, भूक अशा प्रकारची लागली. उतरल्या मी सांगितलं की पहिल्यांदा काही करू नका, स्वयंपाक करा आणि खाऊ द्या पहिल्यांदा. कारण आपल्यामध्ये म्हणत आहे आधी पोटोबान मग बस. पहिल्यांदा सांगितलं स्वयंपाक जे आहे ते स्वयंपाक करा. पण ते सगळे कर्मठ बेटे, ते सगळे जे गाडीतले होते सगळे कर्मठ अशा प्रकारचे असल्यामुळे त्यांनी सांगितलं, महाराज असं कसं होईल, आधी आंघोळी, मग आंघोळीनंतर देवाचं दर्शन आणि देवाच्या दर्शनानंतर मग कुठं जेवायचं. मी सांगितलं बाबा असं करू नका, अन्न पहिल्यांदा पोटामध्ये घाला. पण त्यांनी ऐकलं नाही. हे कर्माचे लक्षण आहेत बरं, काही सगळे कर्माचे अशा प्रकारचे लक्षण असतात. ऐकलं नाही. मग ठरलं की ठीक आहे, स्नान करायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. आणि मग प्रकार असा झाला, ते सगळं सामान उतरवलं, हे सगळं झालं. आणि मग ते आमचा चैत्रीचा उत्सव झाल्यानंतर आम्ही ते यात्रेला गेलो होतो. वैशाख मास असेल. आता त्या वैशाख मासामध्ये गोकुळाला त्या यमुनेला जे आहे ते यमुनेच्या काठावरच उतरलो होतो आम्ही. पण यमुनेच्या त्या नदीमध्ये एक पाण्याचा थेंबही नव्हता. प्रत्येक काळ होता, लक्षात ठेवा, एक पाण्याचा थेंब नव्हता. मग आम्ही चौकशी केली की बाबा पाणी कुठे. त्यांनी सांगितलं इथून एक डोह जो आहे तो डोहा अशा प्रकारचा आहे, त्या डोहामध्ये पाणी. त्यावेळेस नळाची व्यवस्था जी आहे ती नळाची व्यवस्था नव्हती, पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यांनी सांगितलं एक डोहा आहे, त्या डोहामध्ये अशा प्रकार जायचं. आता कर्मठपणा बघा कसा असतो ते. मग ते सगळे म्हणले यमुनेच्या पाड्या ह्याच्यामध्ये चालायचंय, चप्पल काढा. वैशाख मास, यमुनेचं ते वाळवंट. आता ज्याने ती यमुनेचं वाळवंट पाहिलं असेल, बारीक वाळू आहे बघा त्याला, अशी एकदम बारीक चाळलेली वाळू जशी असावी तशी बारीक वाळू आहे बघा. आणि दुपारी जवळजवळ 1-1.5 वाजता त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये बिन चपलीचं चालू लागलं बघा. वरून खेटर बुडून मारू लागलं, खालून वाळू पडू लागली. कुठं सुख आहे? सुख कुठे आहे? असं ते खेटर मारत असताना जवळजवळ 2 किलोमीटर लांब गेलो बघा. आणि त्या 2 किलोमीटरमध्ये मग एक डोह जो आहे तो डोह लागला. आणि त्या डोहामध्ये पहिल्यांदा 10-20 म्हशी पहिल्यांदा स्नान करू लागले. आता ते म्हशी स्नान करत असताना त्यांचं काय अशा प्रकारचं, त्या डोहातलं पाणी जे आहे ते डोहातलं पाणी किती स्वच्छ असेल लक्षात घ्या तुम्ही. आता ते सगळा गाळ उठलेला होता आणि ते गाळ उठलेल्या पाण्यामध्ये आता म्हणलं बा हे कसं करायचं स्नान, ते म्हणजे असंच बुडा म्हणले. मग ते पहिल्यांदा ते म्हशी बाहेर काढल्या आणि हे सगळे रेडे घुसले त्याच्यामध्ये. सगळे जणांनी स्नान जे आहे ते स्नान अशा प्रकारचं केलं. आणि मग त्यावेळेस ते स्नान करून वापस आलो. ते वापस आल्यानंतर प्रकार असा झाला की म्हणजे आता देवाच्या दर्शनाला जायचं आणि मग जेवण करायचं. म्हणलं ठीक आहे. मग देवाच्या दर्शनाला निघालो. जे कोणी उत्तर प्रदेशमध्ये गेलेलं असेल त्यांच्या लक्षातही बघा, त्यांना माहीत आहे ते काय असतं. आता इथेही झालं ना काल, देवाचं दर्शन इतके वाजेपासून इतके वाजेपर्यंत पुन्हा बंद. आम्ही तिथं गोकुळामध्ये गेलो, ते पडदा लावलेला. त्यांनी सांगितलं आता दर्शन नाही. अरे म्हणलं पोट आधी पहा, पण कोणी ऐकायला तयार नाही. ते उपाशी जे आहे ते उपाशी अशा प्रकारचं राहिलो. पोटामध्ये नुसतं कालवा जे आहे ते कालवा अशा प्रकारची सुरू झाली.
आणि ते नंतर संध्याकाळी 6 वाजता ते पडदा जे आहे ते पडदा उघडला, दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर आमच्यासोबतचे जे महात्मे होते, तिथले जे लोक होते, ते तिथले लोक सांगू लागले, 10 रुपये का झेंडा हात में लो, आपकी मनोकामना पूरी हो जाएगी. सगळ्यांना बेट्यानं कोणी कोणी तर 20-20 रुपये दिले, 2-2 झेंडे. मला म्हणले, मी म्हणलं पण मला काहीच करायचं नाही, मला झेंडा नको, माझी मनोकामना नाही, माझं काहीच नाही. पहिल्यांदा काही खायला हे असं तर मला पहिल्यांदा खाऊ घाला बस. प्रकार असा झाला. हे सगळं करून जे आहे ते सगळं करून आम्ही ज्यावेळेस आमच्या बिराडावर आलो, योगायोग असा झाला, यमुनेच्या काठावरच होतो. मोठाले वटवृक्ष जे आहे त्या वटवृक्षाचं हे होतं, एक लहानसं मंदिर जे आहे ते मंदिर होतं. आणि त्या मंदिराच्या बाजूला स्वयंपाक जो आहे तो स्वयंपाक चालू होता. यमुनेच्या काठावरच होतो. आता सगळे पानं जे आहेत ते सगळे पानं वाढले. आता पुंडलिक कवरदा असं म्हणणार इतक्यामध्ये एक वावटळ जी आहे ती वावटळ अशी गरगर 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 फिरली आणि त्या यमुनेतली वाळू घेऊन सगळी आमच्याकडे चालली. आमच्या ताटामध्ये जे शिजवलेलं अन्न होतं त्या अन्नामध्ये सगळी ती बारीक वाळू, सगळी वाळूच वाळू झाली. आता ते वाळू मिश्रित ते अन्न खायचं कसं बरं? त्याच्यावर ज्याच्यावर झाकणं ठेवलेले होते ते झाकणे उडून गेले त्या वावटळीने. सगळ्या त्या अन्नामध्ये वाळू जी आहे ती वाळूच वाळू अशा प्रकारची झाली. आता मला मी एवढं सगळं सांगितलं तुम्हाला, 10-15 मिनिट झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार दुःखा नाही लेखा. आमचा अनुभव जो आहे तो आमचा अनुभव अशा प्रकारचा दुःख तिथं भरलेलं आहे. आम्ही तिथं त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर आम्हाला कुठे आनंद जो आहे तो आनंद मिळाला नाही. तुकाराम महाराजांना मात्र आनंद जो आहे तो आनंद अशा प्रकारचा मिळाला. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. त्या गोकुळीच्या सुखांमध्ये अंतपार इतकं सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं होतं असं जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. आता याचा बारकाईचा जर विचार जर करायचा असेल तर तुकाराम महाराजांनी जी अक्षर रचना जी आहे ती अक्षर रचनेकडे पाहावं लागेल. त्यावेळेस कुठे आपल्याला तुकाराम महाराजांनी काय म्हणलेलं आहे ते लक्षात येईल. लक्षात ठेवा, कारण तुम्ही आम्ही फक्त बाह्य दृष्टी जी आहे त्या बाह्य दृष्टीच्या योगाने पाहत असतो. अंतर्दृष्टी जी आहे ती अंतर्दृष्टी अशा प्रकारची नसते. थोडंसं बारकाई नाही, फक्त मी थोडंसं एवढंच एक हे करणार आहे. बाकीचा सगळा अभंग जो आहे तो सगळ्या अभंगाचा मला विचारच करायचा नाही, कारण मला बाकीचं पुष्कळ बोलायचं. म्हणून प्रकार असा आहे की तुकाराम महाराजांनी पहिलं या अभंगाचं पहिलं अक्षर जे आहे ते पहिलं अक्षर अशा प्रकारचं जर काही टाकलेलं असेल तर महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार अजून एक नवल वाटायला लागले. आता किती वाजले? 11 वाजले ना. 11 वाजले ना. 10:30 का? 10:30. बर, मला काही काही गोष्टी समजत नाही. बघा, रामनवमीचं कीर्तन किती वाजता असतं? दुपारी 12 वाजता.
रामनाथाष्टमीचे कीर्तन रात्री 12 वाजता असतात, त्यावेळी झोप येईल तर काही मानता तरी येत नाही. पण ते रामनवमीचं कीर्तन दुपारी 12 वाजता असतं तरी लोक झोपी जातात. मारुती जन्माचं कीर्तन कधी असतं? सकाळी 5 वाजता, तरी झोपी जातात. आता 10:30 वाजले तरी झोपायला लागले. मला काही समजत नाही कशामुळे झोप अशा प्रकारची येत असेल. कीर्तनामध्ये बरोबर झोप येतो. थोडेसे तर डोळे उघडे ठेवा. एकाने तर मला सांगितलं की महाराज म्हणले ऐकण्यात आणि डोळ्याचा संबंध काय? ऐकण्यात आणि डोळ्याचा संबंधच काय? डोळे लावून आम्ही ऐकायला लागलो ना. आता कुठं ऐकतात त्याचं त्यांनाच माहित नाही. फार विचित्र अशा प्रकारचे लोक असतात. जाऊ द्या, विषय जो आहे तो विषय अशा प्रकार सोडून द्या. थोडस जागर राहा. कालच आम्ही इथं गाडीमध्ये येत असताना रोज तर भजन जे आहे ते भजन चालूच होतं, पण काल जागत्या जो आहे तो जागत्या अशा प्रकारचा म्हणला. नाथ महाराजांनी फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते वर्णन केले. जाग हा आता जागा रे भाईनो जागा. हा चोर जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाई नो जागा. आता तरी जागा की रे. सगळं वय जे आहे ते वय अशा प्रकारचं निघून गेल्यानंतर आता तरी कमीत कमी आता जागे व्हारे. आता तरी अशा प्रकारचा जागा होण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करावा. सगळा विषय जो आहे तो विषय महत्वाचा आहे. तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन करताना गोकुळीच्या सुखा म्हणतात, लक्षात ठेवा. गोकुळ पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, लक्ष द्या माझ्याकडे. त्याचा शांत बसवा तिकडे पलीकडे. थोडं शांत राहा बघा. पुन्हा तुकाराम महाराजांचे शब्द सांगतो, 3-3दा सांगतो, लक्षात द्या. मुद्दाम 3-3दा सांगायला लागलो. गोकुळीच्या सुखा. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियाचे सुख जे आहे ते इंद्रियाचे सुख अशा प्रकारचं वर्णन करताना तुकाराम महाराज वर्णन करतात. अंतःपारण आहे लेखा. आसितगिरी समंस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरत शाखा लेखडी पात्र मर्वे लिखती दिग्रहित्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणाना मीशपारण्ययाते. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची दौत केली, कल्पवृक्षाची लेखणी अशा प्रकारची केली आणि प्रत्यक्ष सरस्वती जी आहे ती सरस्वती अशा प्रकारची लिहिण्यासाठी बसली. तरी परमात्म्याचं वर्णन, परमात्म्याच्या सुखाचं वर्णन लिहिणं जे आहे ते लिहिणं अशा प्रकारचं शक्य होत नाही. लक्षात ठेवा एवढं. अरे टाळ्या वाजवू नका. मी पहिले सांगितलं लीडरचं भाषण आहे, बिलकुल टाळ्या वाजवू नका. माझ्या तर याच्यात बिलकुल वाजवूच नका. प्रकार असा आहे की परमात्मा सुख जे आहे ते परमात्मा सुख काय असतं याचा अनुभव जे आहे त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला नसतो. लक्षात ठेवा. म्हणून जे इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियाचे सुख जे आहेत ते इंद्रियाचे सुख तुम्हाला आम्हाला जे सुख माहीत आहेत ते सगळे बाह्य सुख जे आहेत ते बाह्य सुख अशा प्रकारचे माहिती. डोळ्यांनी चांगलं दिसलं म्हणजे त्याला चांगलं अशा प्रकारचं म्हणलं जातं. कानाने चांगलं ऐकलं म्हणजे चांगलं अशा प्रकारचं दिसतं. कोणी जर थोडीशा शिव्या दिल्या तर चांगलं वाटतं का? वाटत नाही ना. पण संत महात्मे तुम्हाला आम्हाला शिव्या देतात. लक्षात. संतांनी तुम्हाला आम्हाला इतक्या शिव्या दिल्यात, आता काय सांगू तुम्हाला. एक तुकाराम महाराजांचा अभंग जर म्हणला इथे एकही बसणार नाही बघा, सगळेच पळून जाते. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन करताना वर्णन केलेलं आहे. काय माळे गेली होती भूतापाशी हरिणे मुखासी अरे मूढा. मूर्ख अशा प्रकारचं म्हणलंय तुम्हाला. तुम्हाला म्हणले माझ्या सुद्धा सगळ्या बरं का, मलाही गरज जा तुमच्यासोबत. प्रकार असा आहे की पारमार्थिक सुख जे आहे ते पारमार्थिक सुख काय आहे याचा कुठलाही अनुभव जो आहे तो अनुभव अशा प्रकारचा नसतो. याचं पुष्कळ लांब करता येतं. कारण काय आहे, जीव जो आहे तो जीव परिच्छिन्न अशा प्रकारचा आहे आणि परमात्मा सर्व व्यापक अशा प्रकारचा आहे.
सुख जर मिळत असेल तर ते परिच्छिन्नामध्ये कधी सुख जे आहे ते सुखाच्या प्रकारे मिळत नसतं. व्यापकामध्ये सुखाची व्याप्ती जी आहे ती व्यापकामध्ये सुखाची व्याप्ती अशा प्रकारची होत असते. परिच्छिन्नामध्ये तसं तुम्ही आम्ही आहेतच नाही. तुमच्या आमच्या ठिकाणी परमात्मा नाही काय. ममैव जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानिंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. तुमच्या आमच्या मनामध्ये परमात्मा नाही असं समजायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना वर्णन केलेले एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुपायायसी. महाराज वर्णन करताना वर्णन करतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा आहे. पण तो कसा आहे अंश रूपाने अशा प्रकारचा आहे लक्षात ठेवा. आणि अंश रूपाने असणारा परमात्मा तुम्हाला आम्हाला सुखाची व्याप्ती जी आहे ती सुखाची व्याप्ती अशा प्रकारचा देत नाही लक्षात ठेवा. अंशी अंशाला कधी सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं देत नसतं. थोडंसं पुढे चालून सांगतो वेदांताच्या थोड्या प्रक्रिया सांगतो तुम्हाला. व्यापक सुद्धा अंशीला सुख जे आहे ते व्यापक सुद्धा अंशीला सुख अशा प्रकारचं देऊ शकत नाही लक्षात ठेवा. कुठं सुख मिळत असतं जिथं व्यापकत्व दोन्ही ठिकाणी व्यापकत्व जे आहे ते व्यापकत्व अशा प्रकारचं असावं त्यावेळेसच कुठं सुखाची प्राप्ती जी आहे ती सुखाची प्राप्ती अशा प्रकारची प्राप्ती आहे. पुष्कळ वेदांताचा विचार आहे. दोन व्यापकत्व जे आहे ते दोन व्यापकत्व एका ठिकाणी येतील का असा एक सिद्धांत जो आहे तो सिद्धांत अशा प्रकारचा आहे. परमात्माच या जगामध्ये सर्व व्याप्त जो आहे तो सर्व व्याप्त अशा प्रकारचा असताना दुसरं सर्व व्याप्त दुसरं कसं होईल. द्वैत जे आहे विशेषतः इथं ओंकारेश्वरच्या ठिकाणी आपण आहोत. आता कोणी पाहिलेलं असेल न पाहिले मला माहीत नाही पण आद्य शंकराचार्याची अशा प्रकारची मूर्ती उभी आहे. आणि आद्य शंकराचार्याचं वाक्य जे आहे ते किंवा आद्य शंकराचार्य कशाचे भाष्यकार जर असतील तर अद्वैत सिद्धांत जो आहे तो अद्वैत सिद्धांत अशा प्रकारचे शंकराचार्यांनी मांडलेला आहे. म्हणजे द्वैत जे आहे ते आता असे मतांतर 6 वेगळे वेगळे मतं जे आहेत ते मतं अशा प्रकारचे आहेत. पण आद्य शंकराचार्य तो वारकरी संप्रदाय किंवा हा भागवत संप्रदाय जो आहे हा भागवत संप्रदाय आद्य शंकराचार्याचं अद्वैत मत जे आहे ते अद्वैत मताच्या सिद्धांतापणे हा सगळा संप्रदाय जो आहे तो संप्रदाय अशा प्रकारचा चालतो. म्हणून अद्वैत सिद्धांत जर असेल तर परमात्मा सर्व व्यापक जर असेल तर तो बाकीचा दुसरा जो आहे तो दुसरा व्यापकत्वामध्ये कसा येईल त्याला असं शक्य जे आहे ते शक्य अशा प्रकारचं नसतं. पण संतांनी त्या व्यापकामध्ये सुद्धा 2 भाग जे आहेत ते भाग अशा प्रकारचे केले. विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी 2 भाग जे आहेत ते 2 भाग अशा प्रकारचे केले. मी भक्त तू देव ऐसे करी. ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारचं म्हणतात भक्तीसारखं या जगामध्ये सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं नाही. म्हणून थोडंसं बोलू काय स्पष्ट बोलतो तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस झोपी जाता गाडीमध्ये खाल्लं ज्यावेळेस झोपी जाता झोपी इतकं सुख दुसरं कोणतं आहे. खरं सांगा झोपी इतकं सुख कोणतंच नाही. कारण तिथं काही जे कुठली वस्तू जी आहे ती कुठली वस्तू अशा प्रकारची नसते. त्या याच्यामध्ये द्वैत भाव जो असतो तो द्वैत भाव अशा प्रकारचा पूर्ण संपलेला असतो झोपडीमध्ये लक्षात ठेवा. म्हणून वेदांताने एक सिद्धांत जो आहे दृष्टांत जो आहे तो दृष्टांत अशा प्रकारचा दिलेला आहे. एक मनुष्य जो आहे तो मनुष्य अशा प्रकारचा झोपलेला आहे आणि झोपलेला असताना एकीकडे एक साप जो आहे तो साप अशा प्रकारचा येऊन बसलेला आहे. त्याच्याबद्दल भीती जी आहे ती भीती अशा प्रकारची वाटत नाही. एकीकडे उर्वशी सारखी सुंदर स्त्री जी आहे ती स्त्री अशा प्रकारची बसली असेल तर तिच्याविषयी अभिलाषा अशा प्रकारची वाटत नाही. म्हणजे मग म्हणताल की महाराज हे किती चांगलं आहे. अद्वैत स्थितीमध्ये जर करायचं असेल तर झोप किती चांगली आहे. आणि तुम्ही तर म्हणता जागा रे भाई नो जागा. अरे झोपू द्या आम्हाला. सगळं अद्वैत अशा प्रकारचं सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं बघायचंय. प्रकार असा आहे अद्वैत स्थिती जी आहे ती अद्वैत स्थितीमध्ये अद्वैत स्थिती प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा जर काही करायचं असेल तर पहिल्यांदा भगवत भजन जे आहे ते भगवत भजन अशा प्रकारचं करावं लागतं. आणि त्या भगवत भजनामध्ये द्वैत स्थितीमध्येच भगवत भजन जे आहे ते द्वैत स्थितीमध्येच भगवत भजन अशा प्रकारचं होतं. द्वैतापासूनच अद्वैताकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग अशा प्रकारचा सापडत असतो लक्षात ठेवा. म्हणून इथं जे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते वर्णन करत असताना गोकुळातल्या सुखाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे इंद्रियाचं सुख जे आहे ते इंद्रियाचं सुखाच्या प्रकारचं वर्णन केलंय. तुकाराम महाराजांना विचारा तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख
कोणाजवळ मिळत असेल ते आमचे सगळे सोबती यांच्यामुळे हे सगळं प्रेम आहे. लक्षात ठेवा, आम्ही भजन करतो म्हणून आम्हाला हे करतात. आम्ही जर तुमच्यासारखं झोपलं असतं आम्हाला कोण भूत विचारलं असतं. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असताना सांगतो, आमच्या गाडीमध्ये 6 नंबरमध्ये जे कोणी आहेत त्यांना विचारा तुम्ही, ते सगळेजण झोपतात. आमचे टाळकरी झोपतात बरं का, मी झोपत असतो, पण एकेकाने झोपतो आम्ही. एकेकाचा नंबर लावतो, तू झोप तू झोप तू झोप. भजनाचा खंडच आहे तो, भजनाचा खंड मात्र आम्ही पडू देत नाही. आमच्या गाडीतल्या सगळ्यांना विचारा तुम्ही. प्रकार असा आहे, हे भगवत भजन जे आहे तुम्हाला एकच सांगतो. प्रकार असा आहे, 2 यात्रा फार महत्वाच्या आणि फार अवघड अशा प्रकारच्या यात्रा होत्या. एक पहिल्यांदा बद्रीनाथची यात्रा, अवघड यात्रा अशा प्रकारची होती. बद्रीनाथला जाणं येणं आणि सगळ्यांना सुरक्षित नेणं आणि सुरक्षित आणणं सगळ्यात अवघड अशा प्रकारचं होतं. आणि त्याच्यापेक्षा अवघड ही यात्रा आहे. कारण बद्रीनाथला एकदा गेल्यानंतर कमीत कमी 8 दिवस आम्ही तिथं राहिलो, एका ठिकाणी अशा प्रकारचं राहिलो. आणि विशेषतः योगायोग म्हणा की साधू महाराजांची कृपा अशा प्रकारची म्हणा, त्या बद्रीनाथच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कथा सांगतो महत्वाची, अगोदरचा हे सांगतो. ज्यावेळेस बद्रीनाथला सप्ताह करायचं ठरलं त्यावेळेस सगळेजण पहिल्या आदल्या वर्षी ते सगळं जे घटना जी आहे ती घटना, लाखो लोक जे आहेत ते लाखो लोक अशा प्रकारचे वाहून गेले, लाखो लोकांचे जीव गेले असा प्रकार ते बद्रीनाथला झालेला होता. आणि दुसरे वर्षी सप्ताह होता. सगळ्यांनी सांगितलं, महाराज सप्ताह बद्रीनाथला करायचा नाही. सगळ्यांनी सांगितलं. एवढंच नाही, आम्ही बद्रीनाथला जात असताना आमच्या बायकोने जवळ येऊन सांगितलं मला, बद्रीनाथला सप्ताह करायचा नाही बरं का. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे बस. आणि आम्ही असं गेल्यानंतर हरिद्वारला थांबलो. आणि हरिद्वारला चालिकवार गुरुजी, आमची दोघांची अशा प्रकारची एक खोली असायची. चालिकवार गुरुजी आणि मी, आम्ही दोघांची खोली जी आहे ती खोली स्वतंत्र असायची. आम्ही जवळजवळ 11 जण होतो. हे बाकीच्यांच्या खोल्या वेगळ्या असायच्या, पण एक माझ्या खोलीमध्ये मात्र चालिकवार गुरुजी निश्चित असायचे. योगायोग असा झाला की रात्रीच्या वेळेला तिथलं जे वातावरण जे आहे ते वातावरण एवढं थंड होतं की असं शून्याच्या खाली पारा जो आहे तो शून्याच्या खाली पारा आलेला होता. थंडगार वातावरण होतं. लघवीला जायचं सुद्धा धैर्य व्हायचं नाही. हातपाय धुणं तर फारच वेगळं झालं. अशी तिथली परिस्थिती जी आहे ती परिस्थिती होती. आणि मग रात्रीच्या वेळेला त्या हरिद्वारला आम्ही एका खोलीमध्ये झोपलो. सगळे खिडक्या दारं बंद केल्या. योगायोग असाला ते खिडक्या दारं बंद केल्यामुळं श्वासोश्वासच गेले, तिथं हवाच नाही. ते खिडकी उघडली की थंडगार लागू लागलं, खिडक्या बंद झाल्या की श्वासोश्वास घेता येणार. इकडं आड तिकडं वेळ अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निर्माण झाली. आणि 2-4 पांघरणं घेऊन आम्ही झोपलो. आणि झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता थोडीशी झोप जी आहे ती थोडीशी झोप लागली. आणि झोप लागल्यावर त्या झोपीमध्ये आता तुम्ही सगळेजण जी साधू महाराजांचे फोटो अशा प्रकारची पाहता, विणा घेऊन उभे असलेले साधू महाराज, ती फोटो जे आहे त्या फोटो सारखं साधू महाराज प्रत्यक्ष अशा प्रकारचे समोर येऊन उभे राहिले. नुसतं एक तेज जे आहे ते तेज अशा प्रकारचं समोर येऊन उभं राहिलं. आणि तिथं साधू महाराजांची प्रतिकृती जी आहे ती प्रतिकृती अशा प्रकारची दिसत होती. आणि साधू महाराज येऊन मला काय म्हणत होते, उठ, सगळ्या धामवर सप्ताह केला, बद्रीनाथला का सप्ताह करायचा नाही. मला थोडं आश्चर्य अशा प्रकारचं वाटलं. सगळेजण विरोध आहे ते सगळेजण विरोध करत होते. आणि साधू महाराज म्हणत होते, सप्ताह करायचा असला तर बद्रीनाथलाच करायचं. असं मी ते झोपडीमध्ये असताना एकदम मला जाग जो आहे तो जाग आला. तोंडावरचं पांघरण जे आहे ते तोंडावरचं पांघरण अशा प्रकारचं काढल्याबरोबर एक दिव्य ज्योत जी आहे ती दिव्य ज्योत अशा प्रकारची मालवत आहे असं मला दिसलं तिथं. आणि मी सकाळी 4 वाजता चालिकवार गुरुजीला उठवलं, सांगितलं, गुरुजी काही करा
आपल्याला सप्ताह जो आहे तो सप्ताह बद्रीनाथला करायचा. त्यांनी सांगितलं की महाराज कमीत कमी मला म्हणले तर म्हणले, बाकी कोणाला म्हणू नका. बद्रीनाथला सप्ताह, हा आपल्याला बद्रीनाथला जायचंय, केदारनाथला जायचंय, दर्शन अशा प्रकारचं घ्यायचंय, पण बद्रीनाथला सप्ताह करायचा नाही. मागच्या वर्षी काय परिस्थिती झाली तुम्ही बघितलं की नाही. मी गुपचूप बसलो आणि तिथं गुपचूप बसल्यानंतर बद्रीनाथाचं दर्शन जे आहे ते बद्रीनाथाचं दर्शन घेतलं तिथं, आणि पुन्हा तिथं प्रत्यक्ष बद्रीनारायणाने अशा प्रकारे सांगितलं इथं सप्ताह करायचा. आणि मग मी आमचे जे 11 सोबती होते त्या सोबत्यांना सांगितलं की बाबा आपल्याला कुठेही सप्ताह करायचं नाही, हरिद्वार नाही, ऋषिकेश नाही, कुठेही नाही, बद्रीनाथला सप्ताह करायचे. आणि लगेच धर्मशाळा जी आहे धर्मशाळा पाहिल्या आणि योगायोग असा होता सगळ्या धर्मशाळा रिकाम्याच, कोणीच नाही तिच्यामध्ये. कारण मागच्या वर्षी हे सगळं झालेलं होतं आणि झालेलं असल्यामुळे प्रकार असा झालेला होता कोणी यायलाच तयार नव्हतं. ती गाडी ती वर 25 सीटरची जी गाडी जी आहे ती गाडी अशा प्रकारची वर जाते, तिचा भाव त्या काळामध्ये 10,000, 15,000, 20,000, 25,000 अशा प्रकारचा होता. ती गाडी आम्हाला 1,000 रुपयात मिळून लागली. इतकं स्वतः कोणी यायला तयार नाही तिथं, कोणी सप्ताह म्हणजे माणसं यायला तयार नाही अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती अशा प्रकारची झाली होती. ते गौरकुंड जे आहे ते गौरीकुंड पूर्ण अशा प्रकारचं वाहून गेलेलं होतं, काहीच नव्हतं तिथं, काही अशा प्रकारचं होतं. हॉटेल वाहून गेलेले होते, घर पडलेले होते, अशी सगळी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती झालेली होती. आणि फक्त ती यात्रेकरूचीच वाट पाहू लागले तिथले लोक जे आहेत तिथले लोक, कारण त्यांचा उदरनिर्वाह कशावर असेल तर त्या यात्रेकरूवर तशा प्रकारचा उदरनिर्वाह असल्यामुळं ते सगळे यात्रेकरूंचीच वाट पाहू लागले. त्यांना पैशाची आवश्यकता होती. 100 रुपयाची वस्तू 10 रुपयामध्ये आम्ही सगळ्या धर्मशाळा आरक्षित केल्या आणि आमचा सप्ताह जो आहे तो सप्ताह बद्रीनाथला पूर्ण 7 दिवस बद्रीनाथला सप्ताह अशा प्रकारे झाला. 7 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो, आता नंदू सावकारांनी सांगितलं प्रत्येक सप्ताहामध्ये वरुण राजा जो आहे तो वरुण राजा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतो. आपल्याला 2 ठिकाणी पाऊस जो आहे तो पाऊस अशा प्रकारचा याही सप्ताहामध्ये लागला. गंमत सांगतो तुम्हाला, त्या गुजरातमध्ये द्वारकेला त्या द्वारकेच्या लोकांनी सांगितलं पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप झालं 16 इंच पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये द्वारकेला. किती? 16 इंच पाऊस पडतोय म्हणजे द्वारकेला. पूर्ण पावसाळ्याचा विचार जर केला तर 16 इंच पाऊस अशा प्रकारचा पडतोय. पण योगायोग असा झाला साधू महाराजांचा सप्ताह अशा प्रकारचा म्हणल्याबरोबर एका रात्रीतून 16 इंच पाऊस झाला. अरे टाळ्या वाजवा. एका रात्रीतून आमचं जे सगळं सामान जे होतं असं टेम्पोमधून भरलेलं, ते टेम्पोमधून भरलेलं सामान कुठं ठेवावं अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निर्माण झाली. जिकडं तिकडं पाणीच पाणी जे आहे ते जिकडं तिकडं पाणी अशा प्रकारचं. म्हणजे जिथं गेलो तिथं आम्हाला पाऊस आहे तो पाऊस अशा प्रकारचा आम्हाला आशीर्वाद देतो. आता बद्रीनाथला सुद्धा 7 दिवस राहिलो, पण 7 दिवसामध्ये 1 दिवस बरोबर पाऊस आलाच, सुटला नाही. लक्षात ठेवा. आता असं बोलायचं असेल तर मला 2-4 तास लागतात बघा. लक्षात ठेवा. त्या बद्रीनाथला उघड्यावर जेवायला होतं, उघड्यावर. दुपारचं जेवण उघड्यावर होतं, रात्रीचं जेवण अशा प्रकारचं उघड्यावर होतं. ते जे ज्याला कोणाला ते करायसाठी दिलेलं होतं ते एके दिवशी माझ्याजवळ आला आणि म्हणलं की पंडित जी आज तो ऐसी बरसात होने वाली है, पूछो मत, क्या होता क्या मालूम नहीं. आणि असं आभाळ आलं होतं, काळं शर अशा प्रकारचं आभाळ उठलेलं होतं. आणि त्यानं मला सांगितलं इकडून आभाळ उठलं म्हणजे 100% नाही 1000% पाऊस पडते. मी त्याला सांगितलं की बाबा असं काही होणार नाही. इथं साधू महाराज आलेले, बद्रीनाथला कोण आले? साधू महाराज अशा प्रकारचं आलेलं आहे. हे सगळे ढगत तिकडं त्या पर्वताहून जातील तिकडं, इथं पाऊस येणार नाही. लक्षात ठेवून. दिवसभर पाऊस आला नाही, त्या रात्रभर पाऊस आला नाही, ते ढगत तिकडूनच गेले बघा सगळे. एक थेंब जो आहे तो एक थेंब आला नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मी चहा पित नाही, पण दुसऱ्या दिवशी खोलीच्या बाहेर आल्याबरोबर ज्याला कोणाला ते कॅटर दिलेलं होतं त्याने दोन्ही घट्ट पाय माझे धरले आणि सांगितलं पंडितजी आप सारखा आदमी आज तक मैंने नहीं देखा. बोले
त्यांनी सांगितलं असं जे आहे ते असं होतच नाही, इकडून पाऊस इकडं आभाळ उठला आणि इकडून पाऊस चालला नाही, असं आजपर्यंत जे आहे ते आजपर्यंत अशा प्रकारे. मी त्याला सांगितलं मी नाही बाबा, माझं याच्यामध्ये कुठलंही योगदान जे आहे ते योगदान अशा प्रकारचं नाही, साधू महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो साधू महाराजांचा आशीर्वाद अशा प्रकारचा आहे. म्हणून एवढी अवघड असणारी ही नर्मदेची प्रदक्षिणा जी आहे ती नर्मदेची प्रदक्षिणा, अजून तुम्हाला सांगतो या नर्मदेच्या प्रदक्षिणेमध्ये लाखो लोकांनी नर्मदेची प्रदक्षिणा केली असेल, लाखो लोकांनी, 1 लाख 2 लाख लाखो लोकांनी नर्मदेची परिक्रमा केलेली असेल. पण मी या लाखो लोकांच्या ह्याच्यामध्ये मागं झालेलं आणि पुढे झालेलं तुम्हाला सांगतो. या सगळ्या सप्ताहामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ रोज होणे, साधू सुधेचं पारायण रोज अशा प्रकारचं होणे, नर्मदा पुराण रोज अशा प्रकारचं होणं, मागही झालं नाही पुढेही होणार नाही हे तुम्हाला निश्चित अशा प्रकारचं. पुष्कळ लोकांनी आम्हाला इथं ज्यावेळेस बुकिंगसाठी आम्ही आलो त्यावेळेस पुष्कळ लोकांनी सांगितलं की बस 50 हो गए, बस हो गया, अरे 350 कहाँ से लाएंगे, कहाँ उतरेंगे, क्या करेंगे. पण एक लक्षात ठेवा, 350 लोकांची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कशी झाली, काय झाली, मला तर आश्चर्य जे आहे ते आश्चर्य अशा प्रकारचं वाटतं. आणि याच्यामध्ये आता कोणाकोणाचे आभार मानायचे, काय काय करायचं, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आम्हाला अन्न शिजवून घातलेलं आहे की नाही, ते आचारी फार अशा प्रकारचे त्यांनी कष्ट जे आहेत ते कष्ट अशा प्रकारचे, ते श्री कोटलवार जे आहेत त्यांचे सहकारी सगळे रात्रंदिवस मेहनत जी आहे ती मेहनत अशा प्रकारची करते. आणि आम्हाला जी जेव घालते बाई रूपाताई ती तर आमच्यासोबतच असते, आमच्यासोबत असून गाडी थांबल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करते, आम्हाला जेव घालते. एवढं सगळे कष्ट जे आहेत ते कष्ट अशा प्रकारचे हे लोक करतात. आणि तुमची आमची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था अशा प्रकारची केली. खरं मला म्हणजे पहिल्यांदा ते बद्रीनाथचा सप्ताह आणि त्याच्यानंतर हे नर्मदाची प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा प्रत्येकाने मला सांगायचं, महाराज फार अवघड आहे बरं का. एकानं ते मला सांगितलं, अहो म्हणजे ते बोटीमध्ये बसायचं असतं ना, गुडघ्या इतक्या चिखलामधून जावं लागतं, फसावं लागतं आणि लोकांना ओढू ओढू काढतात आणि मगच हे करतात. मला तर नखाला चिखल लागला नाही, कोणाला लागला असेल तर विचारा, कोणाला लागला नाही. अरे जे साधू महाराज अशा प्रकारचं सोबत असताना चिखलच काय, काही जे आहे ते काहीच अशा प्रकारचं होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून कुठल्याही याच्यामध्ये काही करण्याचं घाबरण्याचं काही कारण नाही. आताच मला 2-4 दागिने सांगितलं, महाराज आता पुढच्या वर्षी कुठं तुम्ही हो म्हणत असाल तर सांगतो, नाही तर मला काय करायचं. ते तिकडचे नाही म्हणायचे बघा, मागची सगळेजण म्हणतात, हा खाली करा, खाली करा. प्रकार असा आहे, तुमचं सहकार्य जर असेल तरच हे सगळं कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं होत असतं. मी असो की नंदू सावकार असो की कोणी अशा प्रकारचं असो, आम्ही दोघांनी उड्या मारल्या म्हणजे काही सगळं होत असतं असं थोडीच आहे. सगळेजण म्हणतात, महाराज तुमच्यामुळे यात्रा झाली, आम्ही म्हणत असतो तुमच्यामुळे आमची झाली, आमच्यामुळे तुमची नाही, तुमच्यामुळे अशी यात्रा जी आहे ती यात्रा अशा प्रकारची आमची झाली, लक्षात ठेवा. म्हणून दोघांचं सहकार्य जे आहे त्या दोघांच्या सहकार्यामधूनच हे कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं होतं. आणि प्रत्येक जण पुढच्या वर्षी जर येत असेल तर सांगतो, पुढच्या वर्षी आता अजून पुढचं सांगतो. आता इतके जण आहेत, असं जवळजवळ 300 जण आहेत. 300 जणांना काय करायचंय, पुन्हा एक आणायचं. एक म्हणजे एक जोडपं. हा ते मला मान्यच आहे. हो, मी होतो की तुमच्या सोबतच होतो की, जागा नाही, काही नाही सगळी बोंबाबोंब होती. मला तर असं वाटू लागली की घराकडे निघून जा वाटू लागली. अरे पहिल्यांदाच आम्ही इथं ओंकारेश्वरला आलो, तिथं कुठं अशा प्रकारचं बुकिंग होईना. ते पहिलं जे ठिकाण आहे ते ठिकाणामध्ये गेलो, एक दिवसभर फिरलो. तिथं एक हॉटेलही हो म्हणा ना आम्हाला, ते मुसलमानाचं हॉटेल होतं बिचारायचं तिथं. पहिलं तिथं गेलो त्यावेळेस, बडवाणीला
प्रकार असा आहे की जागा अशा प्रकारचं नाही, पण काही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कशी करायची काय नाही कशाचा ध्यानपत्ता नाही. 7 दिवस एका ठिकाणी राहिलं काही त्याचं अवघड जे आहे ते अवघड अशा प्रकारचं वाटत नाही, पण रोज एका ठिकाणी उचलायचं जायचं तिथं सगळी व्यवस्था करायची हे सगळं करायचं. सगळ्यात अवघड बद्रीनाथपेक्षाही अवघड यात्रा कोणती असेल तर ही यात्रा होती लक्षात ठेवा. पण साधू महाराजांच्या कृपेने सगळी यात्रा जी आहे ती यात्रा संपन्न अशा प्रकारची झाली आणि त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना कोणाला शारीरिक व्याधी झालेली असेल त्या शारीरिक व्याधीसाठी दोघांनी अथक प्रयत्न अशा प्रकारचे केले. डॉक्टर कलकोटे आणि डॉक्टर अमिल कंठवार यांनी सेवा जी आहे ती सेवा अशा प्रकारची दिली. मला तर असं एका दिवशी असं वाटलं की मी आता पुढची यात्रा जी आहे ती यात्रा अशा प्रकारची करू शकत नाही. माझं पोट जे आहे ते पोट एवढं दुखू लागलं, एक पाऊलही मला एक उचलता येईल. आता पारायण कसं करायचं हे तिसं बाकीचं सगळं कसं करायचं असं वाटत होतं. पण साधू महाराजांची कृपा अशी, एकच फक्त गोळ्याचा डोस दिला, एका रात्रीतून सगळं साफ झालं. या लोकांनी सगळ्यांची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था अशा प्रकारची केली. सगळेजण मोठे आनंद जे आहे ते आनंदाने अशा प्रकारची इथं आलेले असतील. कोणाला काही दुःख अशा प्रकारचं झालेलं असेल. तुम्हाला एक सांगतो, महत्त्वाचा विषय सांगतो. जैन धर्मामध्ये चतुर्थी ते चतुर्दशी हे 10 दिवसाचा अशा प्रकारचा त्यांचा उत्सव असतो. आणि त्या 10व्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा एक विधी जो असतो तो विधी अशा प्रकारचा असतो. मी सगळंच वाचलंय, ते जैन धर्मही वाचलाय, बौद्ध धर्मही वाचलाय, सगळं अशा प्रकारचं वाचलेलं आहे. म्हणून त्यांच्यामध्ये एक विधी जो असतो तो विधी अशा प्रकारचा असतो. आणि तो विधी असतो क्षमा याचना. त्यांचा शेवटचा दिवस असतो आणि त्या शेवटच्या दिवशी क्षमा याचना हा एक त्यांचा विधी जो असतो तो विधी अशा प्रकारचा असतो. आणि मग त्या दिवशी सगळेजण वर्षभर जर कोणाला काही दुःख जर झाले असेल तर प्रत्येकजण क्षमा याचना जी आहे ती क्षमा याचना अशा प्रकारची एकूण एकाची मागत असतात लक्षात. तशी कोणाला बोलण्यामधून दुःख झालेलं असेल, कोणामधून वागण्यामधून अशा प्रकारचं दुःख झालेलं असेल तर श्री संत साधू महाराज सेवा समितीच्या वतीनं मी सगळ्यांची क्षमा जी आहे ती क्षमा अशा प्रकारची मागतो लक्षात. सगळी कार्यकारिणीमध्ये कसं असतं ना, एक लक्षात ठेवा, पुष्कळ अशा प्रकारचे डोक्याला त्रास असतात. आणि मग मध्ये कोणी जर काही बोललं तर मग ते काहीतरी मुखामधून तोंडातून काहीतरी शब्द जे आहेत ते शब्द अशा प्रकारचे बाहेर पडतात. पण त्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना अशा प्रकारच्या लक्षात घ्या तुम्ही. त्यांना तुम्हाला काही बोलावं काही करावं असं वाटत नाही, पण नाईलाज असतो तो नाईलाज अशा प्रकारचा असतो. म्हणून लक्षात ठेवा, काही जर कोणाकडून जर काही चुका आमचे सगळे जे ड्रायव्हर आहेत, गाडीचे ड्रायव्हर यांनी अतिशय चोख व्यवस्था, कुठेही अशा प्रकारचं कुठेही खट नाही खुट नाही काही नाही, सगळं व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित अशा प्रकारचं सुखरूप. तुम्हाला अजून सांगतो, जे कोणी पुण्याला जाणार आहेत ते पुण्याला सुखरूप जातील, जे नांदेडला जाणार आहेत ते नांदेडपर्यंत सुखरूप अशा प्रकारचे जातील. हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्यांचे ते ड्रायव्हर जे आहेत, आमचा 4 नंबरचा, माझं नाव आहे 4 नंबरच्या गाडीवर, ते 4 नंबरच्या गाडीच्या समोरून जाऊ लागलं की ते ड्रायव्हर मला म्हणतात, ते महाराज, आम्ही म्हणत असतो रे बाबा हे आमचं 6 नंबर आहे रे बाबा, दुखणं जाऊ दे मला तिकडं. एके दिवशी तर म्हणतात त्यांनी जबरदस्ती धरूनच मला त्या गाडीमध्ये नेलं. प्रकार असा आहे, हे लोक जे आहेत ते लोक अशा प्रकारचे अतिशय प्रेमाने, तुम्ही बघा या ड्रायव्हर लोकांनी अतिशय इतके नम्र जे आहेत ते नम्र अशा प्रकारचे की कोणालाही एक शब्द जो आहे तो एक शब्द अशा प्रकारचे या ड्रायव्हर लोकांनी. कारण हे सगळ्यात लाईन जर बेकार कोणती असेल तर हे ड्रायव्हर लाईन सगळ्यात बेकार. एखादी जर गाडी समोरून जर आली तर हे पहिल्यांदा ड्रायव्हर त्याला शिवाय क्या बहीण वगैरे साला किधर से आ गया लोक म्हणतात. पण कुठेही अशा प्रकारचा अपशब्द जो आहे तो अपशब्द अशा प्रकारचा काढलेला नाही लक्षात ठेवा. या लोकांनी त्यांचे असणारे सगळे कर्मचारी, त्यांचे सगळे जे टीम आहे ते अतिशय शांत मनाने जे आहे ते शांत मनाने अशा प्रकारचे यांनी हे केलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, श्रोता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. तुमचे सहकार्य जर असेल तरच हे सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं होऊ शकतं. तुमच्या सहकार्याशिवाय काही जे आहे ते काही अशा प्रकारचं होणार नाही लक्षात ठेवा. म्हणून पुढच्या वर्षीचा सप्ताह तुमच्या सहकार्याच्या योगाने कुठं व्हायचं असेल, गोकर्ण महाबळेश्वर, गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी आपला सप्ताह जो आहे तो सप्ताह अशा प्रकारचा होईल.
कर्नाटकामध्ये अशा प्रकारचा आपला सप्ताह जो आहे तो सप्ताह अशा प्रकारचा होईल. आता मी पाहायला लागलो थोडंसं, कारण गोकर्णाचं चरित्र जे आहे ते सगळ्यांच्या डोक्यामध्ये गोकर्णाचं चरित्र आहे, ते भागवतामध्ये गोकर्णाचं चरित्र आलेलं आहे. ते चरित्र त्या गोकर्णाशी संबंधित नाही बरं का, याच्या संबंधित त्या गोकर्ण महाबळेश्वराच्या संबंधित भागवतामध्ये आलेलं गोकर्णाचं चरित्र त्याच्याशी संबंधित नाही. अजून मी बघितलं नाही. गणेश पुराणामध्ये बहुतेक हे सगळा जो कथाभाग जो आहे तो सगळा कथाभाग बहुतेक गणेश पुराणामध्ये अशा प्रकारचा आलेला असेल असं मला वाटतं. कारण तिथली जी कथा जी आहे ती कथा फार वेगळी अशा प्रकारची कथा आजच सांगत बसत नाही मी सगळी तिथं, पण तिथली कथा जी आहे ती कथा अशा प्रकारची वेगळी आहे. ती कथा बहुतेक गणेश पुराणामध्ये आलेली असेल असं मला वाटतं. महाभारतामध्ये सुद्धा थोडासा त्या गोकर्ण महाबळेश्वराचा उल्लेख जो आहे तो उल्लेख महाभारतामध्ये अशा प्रकारचा आलेला आहे. रामायणामध्ये सुद्धा गोकर्ण महाबळेश्वराचा उल्लेख जो आहे तो उल्लेख अशा प्रकारचा नाथ महाराजांनी केलेला आहे. भावार्थ रामायणामध्ये गोकर्णाचा जो उल्लेख जो आहे तो उल्लेख अशा प्रकारचा भावार्थ रामायणामध्ये केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही कथा जी आहे ती सगळी गोकर्णाची कथा जी आहे ती गोकर्णाची कथा नेमकी कुठं आहे काय नाही याचा थोडासा शोध जो आहे तो शोध अशा प्रकारचा घ्यायचा आहे. आणि त्या पद्धतीने मग तिथलं आयोजन जे आहे ते आयोजन अशा प्रकारचं काय करायचं आहे हे आपण नंतर ठरवू. पण एवढं मात्र लक्षात ठेवा, आपला जो कार्यक्रम आहे तो ठरलेला आहे. सकाळचा काकडा, सकाळचं विष्णू सहस्रनामाचं पारायण, साधू सुधेचं पारायण, त्याच्यानंतर कथा, त्याच्यानंतर हरिपाठ आणि रात्री रोजचे कीर्तन, हे कार्यक्रम आपले ठरलेलेच आहेत, लक्षात ठेवा. काय योगायोग झाला मला माहिती नाही. शेवटचे 5 दिवस कीर्तनं होते. ज्यांनी कीर्तनं केले माझ्या सगट, आता माझं तर तिसरं आहे, माझं तिसरं अशा प्रकारचं हे कीर्तन आहे. कालही रात्री कीर्तन झालं, आदल्या दिवशी पहिल्या दिवशी माझं कीर्तन झालं. कोणालाच कीर्तनाला प्रशस्त वेळ जो आहे तो वेळ मिळाला नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांना आटोपतं गेला, सगळेजण म्हणजे लवकर आटपा, असं कोणाला प्रशस्त अशा प्रकारचं 2 तास पूर्ण बोलायसाठी मिळालं असं कधी झालं नाही. तरी पण जे काही झालं ते आपली जी परंपरा जी आहे त्या परंपरेप्रमाणे आपण सगळं सांभाळण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला. किती जरी एवढा खटाटोप अशा प्रकारचा झाला, त्या दिवशी पाऊस पडला, एकाच्या ठिकाणी कोणी नव्हतं, चाळकरी एकीकडं, हे श्रोते एकीकडं, कोणी भिजलेले, कोणी न जेवलेले, हे सगळं हे होतं. तरी पण ते कीर्तनाची परंपरा जी आहे ती कीर्तनाची परंपरा आपण चालवली. कालही रात्री सगळ्या ठिकाणी इकडं तिकडं सगळेजण उतरलेले होते, तरी आपलं कीर्तन, रात्रीचं कीर्तन जे आहे ते कीर्तन अशा प्रकारचं झालं. आपली ही परंपरा जी आहे ती परंपरा आपण चालू ठेवणार आहोत. तिथं सुद्धा हरिनाम सप्ताह जो आहे तो हरिनाम सप्ताह होईलच होईल, लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर गोकर्णाची कथा जर कोणी जर हे असेल आणि त्याच्यामध्ये मी पाहतो गणेश पुराणामध्ये त्याच्यामध्ये जर ती गोकर्णाची कथा जर असेल आणि कोणी जर काही हे काय असेल तर आपण त्याचा शोध जो आहे तो शोध अशा प्रकारचा घेऊ. मला एवढं सगळं सांगण्याचं कारण जे आहे ते कारण असं आहे की तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याच्या योगाने आमची ही साधुवार सेवा समितीची सगळी जी टीम आहे या टीमसोबत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पुढच्या वर्षी जिथं आपल्याला गोकर्णाला जायचंय सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आणि सगळं सहकार्य करत असताना रागलो एक लक्षात ठेवा, मला किती जणी अशा प्रकारचं मला ह्यांनी सांगितलं हे असं झाले ते तसं झाले, म्हटलं काहीच झालं नाही. लक्षात ठेवा, काहीतरी आपल्या घरी जर 4 माणसं आले तर आपली फजिती अशा प्रकारची होते. लक्षात ठेवा, 350 माणसं सांभाळायचे, रोज जागा बदलत अशा प्रकारचे जायचं. काही सोपं काम जे आहे ते सोपं काम अशा प्रकारचं नाही, लक्षात ठेवा. तरी पण यांच्या ठिकाणी असणारं येणारं बळ, तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. 4 देवाची संकल्पना जी आहे ती संकल्पना आपल्या शास्त्राने केलेली आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, असे 4 देव जे आहेत ते देव अशा प्रकारचे हे केलेले आहेत. खरोखर धन्य माता पिता दयाची आहे. खरोखर हे सगळे जे आमची साधू महाराज सेवा समिती जी आहे यांचे आई वडील खरेच पुण्यवान जे आहे ते पुण्यवान अशा प्रकारचे आहेत की ज्यांच्या पोटी आमचा जन्म जो आहे तो जन्म, आम्ही तर पुण्यवान आहेतच, लक्षात घ्या. आम्ही तर पुण्यवान, मी तर स्वतःला अतिशय पुण्यवान अशा प्रकारचं समजतो. ज्या कुळामध्ये माझा जन्म अशा प्रकारचा झाला, साधू महाराजांच्या वंशामध्ये माझा जन्म झाला, मी तर स्वतःला पुण्यवान अशा प्रकारचं समजतो. पण साधू महाराज सेवा समितीमध्ये येऊन त्यांचं कार्य अशा प्रकारचं करणारे धन्य माता पिता दयाच्या, खरं ते धन्य अशा प्रकारचे आहेत की ज्या आई वडिलांनी यांना जन्म जो आहे तो जन्म अशा प्रकारचा दिला आणि तो जन्म
नुसता प्रपंच न करता परमार्थामध्ये अशा प्रकारचं वाहून घेतात. खरोखर त्यांचे आई वडील जे आहेत ते आई वडील अशा प्रकारचे धन्य आहेत. मी कोणाचंही नाव घेणार नाही, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो असं समजू नका की प्रत्यक्ष सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणजे सहकार्य होत असतं. अप्रत्यक्ष सुद्धा पुष्कळ लोकांनी याला सहकार्य केले, लक्षात ठेवा. त्या लोकांची गणता जी आहे ती गणता नाही. तुम्हाला ते कधी समोर आलेले नाहीत, त्यांची नावं गावं मलाही माहीत नाहीत, आमच्या कार्यकारिणीलाही माहीत नाही. पण असे अप्रत्यक्ष लोक जे आहेत ते अप्रत्यक्ष लोकांनी सुद्धा या सगळ्या कामासाठी खूप सहकार्य जे आहे ते सहकार्य अशा प्रकारचं केलं. त्याच्यामधले विशेषतः सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी फार मोठं सहकार्य जे आहे ते सहकार्य अशा प्रकारचं करून ही जी महत्त्वाची जे ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणामध्ये व्यवस्था अशा प्रकारची करायची. हे मोठं कार्य जे आहे ते मोठं कार्य अशा प्रकारचं भाऊने अप्रत्यक्ष, ते प्रत्यक्ष तुमच्या आमच्यामध्ये आले नाहीत पण अप्रत्यक्षरित्या सुद्धा त्यांनी कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचे केले. असे हजारो हात जे आहेत ते हजारो हात अशा प्रकारचे लागले. भागवतामध्ये कथा आलेली आहे. ज्यावेळेस गोवर्धन पर्वत अशा प्रकारचा भगवंतांनी उचलला त्यावेळेस त्या गोवर्धन पर्वत अशा प्रकारचं सगळ्यांना असं वाटू लागलं की भगवंतांनी एका बोटावर अशा प्रकारचा तो गोवर्धन पर्वत उचललेला आहे. सगळे गवळी जे आहेत त्या गवळ्यांनी काय केलं, आपल्या आपल्या काठ्या ज्या आहेत त्या काठ्याचा आधार अशा प्रकारचा त्या गोवर्धन पर्वताला दिला. पण आधार देत असताना ते खरंच आधार होता काय, ते आधार नव्हता. पण अशा प्रकारचा आधार जो आहे तो आधार अशा प्रकारचा त्यांनी दिलेला होता. तसं जे अप्रत्यक्ष अशा प्रकारचे, प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष अशा प्रकारचे असो, प्रत्येकाने हा गोवर्धन पर्वत खरं म्हणजे साधू महाराज सेवा समितीने अशा प्रकारचा उचलला आणि सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला काठ्याचा आधार जो आहे तो काठ्याचा आधार अशा प्रकारचा सगळ्यांनी दिला. लक्षात ठेवा. जोपर्यंत हा आधार मिळत नाही तोपर्यंत त्याला बळ जे आहे ते बळ अशा प्रकारचं प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनीच साधू महाराज सेवा समितीला बळ जे आहे ते बळ देण्यासाठी सगळा आधार जो आहे तो आधार अशा प्रकारचा सगळ्यांनी व्हावा. मला असं वाटू लागलं काही काही इतके म्हातारे होते, मला असं वाटू लागले की हे टिकतील की नाही की. हो, मोठं अवघडच वाटू लागलं. हो, हे टिकतील की नाही असं वाटलेलं होतं. पण योगायोग असा झाला, एवढे म्हातारे होते, वयस्कर अशा प्रकारचे होते, पण तरुणाला लाजवेल अशा प्रकारचे त्यांनी कार्य केलं. लक्षात ठेवा. सगळ्यांच्या समोर अशा प्रकारचे ते राहायचे, सगळ्यांनी अशा प्रकारचे हे केलं. सगळे जणांनी व्यवस्थित कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं. पण एक सांगतो तुम्हाला, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा हरिनामाचा धंदा आम्ही सोडणारच नाही. कधी जे आहे ते कधी अशा प्रकारचं, कोणी चांगलं म्हणो कोणी वाईट अशा प्रकारचं म्हणो, कोणी म्हणतील की महाराज पैशासाठी अशा प्रकारचं काम करतात, कोणी काय अशा प्रकारचं म्हणत असेल ते म्हणू दे, आम्हाला त्याच्याविषयी कुठलंही घेणं देणं जे आहे ते घेणं देणं अशा प्रकारचं नाही. साधू महाराज प्रत्यक्ष सगळं काय होतं हे ते पाहतात, लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला कोणाचं त्याच्यामध्ये काही अशा प्रकारचं हे नाही. मला या सगळ्या त्या गोष्टीमध्ये हे सगळं आता खूप बोलायचं, खरं म्हणजे एवढं बोलायचं आहे की हे बोलत बोलत मला दुपारी 12, 2, 3 वाजतील बघा. हां, पण तिकडून हे झाले संपले आठवा. प्रकार असा आहे की मला एकच मुद्दा या गोकुळाच्या या अभंगाच्या दृष्टीने एकच मुद्दा मांडायचा आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रेखा. सगळं सुख जे आहे ते सुख तुम्हाला आम्हाला शारीरिक सुख जे आहे ते शारीरिक सुख अशा प्रकारचं वाटत असतं. पण खरं सुख जे आहे ते खरं सुख आंतरिक सुख अशा प्रकारचं असतं. तुमच्या आमच्या ठिकाणी अंशरूपाने असणारा परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा असतो आणि तो खरा सुखरूप असतो, खरा सुखरूप अशा प्रकारचा असतो. आम्ही सगळ्या गाड्यांनी प्रवास केले. त्या प्रवासामध्ये तुम्हाला लक्षात, रात्रीच्या वेळेला 2 ठिकाणी लाईट लागतात. एकतर गाडीच्या समोर लाईट लागतात आणि एकतर गाडीच्या मध्ये लागतात. मध्ये लागलेले लाईट पुढे दिसत नाहीत आणि पुढे लावलेले लाईट मध्ये दिसत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे गाडीमध्ये 2 प्रकारचे, आता ते तुम्ही सगळे प्रवास, आपण सगळेजण जे प्रवास करतो त्या सगळ्या ट्रॅव्हल्समध्ये त्या गाडीमध्येही लाईट आहेत आणि गाडीच्या समोरही लाईट आहे. समोरचे लाईट मध्ये दिसत नाहीत म्हणजे त्या ड्रायव्हरने जर मधले लाईट लावले तर त्याला समोरचं दिसत काय, उलट ते समोरचं दिसू नये म्हणून हे बंद करून टाकते बेटर. प्रकार हेच आहे परमार्थामध्ये. हाच महत्वाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे. तुमची आमची दृष्टी जी आहे ती, तुमची आमची दृष्टी बाह्य पदार्थ जे आहे त्या बाह्य पदार्थाकडेच अशा प्रकारची जाते. लक्षात ठेवा.
तुम्ही आपल्या अंतरात्म्यामध्ये आतमध्ये जे आहे ते आतमध्ये अशा प्रकारचं आपल्या अंतरात्म्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. ज्ञानेश्वर माझं वर्णन करताना असं वर्णन करतात, मी असा प्रकारचा तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी अंशरूपाने आहे. याची प्रचिती जी आहे ती प्रचिती अशा प्रकारची कोणी जी आहे ते कोणी घेत नाही, लक्षात ठेवा. म्हणून बाहेर जे अशा प्रकारचे शंकरकाकाच्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर सिनेमाचे पोस्टर जे आहेत ते सिनेमाचे पोस्टर पाहून देह भाव आरोपला अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती अशा प्रकारची तुमची आमची निर्माण होते, लक्षात ठेवा. अशी परिस्थिती नाही तर तुमची आमची दृष्टी जी आहे ती दृष्टी काय झाली व्हायला पाहिजे. आतमध्ये आपली दृष्टी जी आहे ती दृष्टी जायला पाहिजे. बाह्य दृष्टी जी आहे त्या बाह्य दृष्टीकडे अशा प्रकारच्या बाह्य जगाकडे न पाहता आपल्या हृदयामध्ये असणारा परमात्मा जो आहे तो परमात्म्याचं सुख अशा प्रकारचं मिळायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी आरोग्यामध्ये वर्णन करताना वर्णन केलेलं आहे, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण. म्हणून हे सुख जे आहे ते सुख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भोगलं. आमची दृष्टी बाह्य दृष्टी अशा प्रकारची असल्यामुळं आम्हाला त्या गोकुळामध्ये दुःख अशा प्रकारचं वाटू लागलं. तुकाराम महाराजांना सुख वाटू लागलं, आम्हाला दुःख अशा प्रकारचं वाटू लागलं. म्हणून तुकाराम महाराजांमध्ये आपल्यामध्ये जो फरक जो आहे तो फरक अशा प्रकारचा आहे. तुकाराम महाराजांची अंतर्दृष्टी अशा प्रकारची आहे आणि तुमची आमची बाह्य दृष्टी बाह्य विषय जे आहेत त्या बाह्य विषयाकडे अशा प्रकारची जाणारी दृष्टी जी आहे ती दृष्टी अशा प्रकारची आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने अंतरात्मा, ज्याला आम्ही अंतरात्मा अशा प्रकारचं म्हणतो, आपल्यामध्येच आपण काय अशा प्रकारचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न अशा प्रकारचा करायचा आहे. आणि ते करण्यासाठी हे सगळ्याचा जो खटाटोप जो आहे की नाही, हे सगळं एवढं ते बद्रीनाथचा सप्ताहापासून असो की हे सगळी काय नर्मदा परिक्रमा अशा प्रकारची असो, हे सगळा खटाटोप तुमच्या ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याचा शोध घेण्यासाठी जे सगळं काम जे आहे ते काम अशा प्रकारचं तुम्ही आम्ही करतो, लक्षात ठेवा. म्हणून कमीत कमी या ह्याच्यामध्ये आपल्यामध्येच आपल्याला परमात्मा जो आहे तो परमात्मा शोधायचा आहे. परमात्मा बाहेर कुठे आहे असं समजण्याचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्णानंदागरी आनंदल्या नरनारी. विठोबार कुमार काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असतं. नुसतं ते कीर्तन त्या अभंगावर सांगायचं नसतं. काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असतं की भगवंताच्या लीला ज्या आहेत त्या लीलेचं वर्णन अशा प्रकारचं करायचं असतं. भगवंताच्या लीलेचं वर्णन केल्याशिवाय काल्याचं कीर्तन जे आहे ती कीर्तन सांगता त्याची सांगता जी आहे ती सांगता अशा प्रकारची होत नाही. म्हणून थोडक्यामध्ये तुम्हाला तो प्रसंग जो आहे तो प्रसंग अशा प्रकार सांगतो. तसा भगवंताचा अवतार जो आहे तो भगवंताचा अवतार मथुरेमध्ये अशा प्रकारचा झाला. पण सगळ्या संतांनी भगवंताचा अवतार कुठे जर झालेला असेल असं जर वर्णन केलं तर परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये अशा प्रकारचा झालेला आहे. आता गोकुळामध्ये मथुरा जे आहे ते मथुरा, आता भौतिकदृष्ट्या जर विचार केला तर मथुरा हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. आणि गोकुळ जे आहे ते गोकुळ गाव आहे साधं आणि मथुरा जिल्हा अशा प्रकारचा आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राहू की त्या गावात जाऊ बरं, येडे बेटे ते देवाला अशा प्रकारचे. देवाने भगवंताने कोणाला सांगितलं, त्याच्या बापाला सांगितलं. म्हणजे भगवंताने आपल्या बापाला पहिल्यांदा अशा प्रकारची आज्ञा दिली. आजपर्यंत ते चालूच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आताचे पोरं जे आहेत की नाही ते बापाला सांगतात काम. आलं की तुमच्या लक्षात? बाप लेकर पोराला काम सांगत नाही, बाप ते पोरं त्या बापाला काम सांगतात. बाबा हे करा ते करा ते करा. ती परंपरा तेव्हापासून आलेली. केव्हापासून आली? भगवंताने आपल्या वडिलाला अशा प्रकारचं सांगितलं, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला
नंदाच्या घरी नाही बाबा. त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. आनंदो नंदनो नंदा. जिथं आनंद आहे तिथं परमात्मा आहे, आणि परमात्मा आहे तिथं आनंद आहे. आणि जिथे आनंद आहे तिथं यश अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिथं यशोदा आहे. म्हणून परमात्म्याने सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. तिथं आनंद आहे बाबा. तिथं यश देणारी यशोदा जी आहे ती यशोदा अशा प्रकारची तिथे आहे. म्हणून मला तिथं जे आहे ते तिथं अशा प्रकारचं नेऊन घाल. परमात्मा गोकुळामध्ये आले. तिथं वास्तव्य जे आहे ते वास्तव्य अशा प्रकारची करू लागले. भगवंत त्या पाळण्यामध्ये जे आहे ते पाळण्यामध्ये अशा प्रकारचे झोपू लागले. व्यापक असणारा परमात्मा जो आहे तो व्यापक असणारा परमात्मा, लहान असणारा पाळणा जो आहे त्या पाळण्यामध्ये अशा प्रकारचे झोपू लागले. नवल केवडे निकेवडे नकळे कानोबाचे कोडे. एक नवलच अशा प्रकारचं आहे. परमात्मा चालू लागले, भिंतीचा आधार घेऊन अशा प्रकारचं चालू लागले. नवल केवडे केवडे, जो आधार तिही लोका. सगळ्या तिन्ही लोकांना आधार असणारा परमात्मा भिंतीचा आधार घेऊन अशा प्रकारचा चालू लागला. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. फार अवघड अशा प्रकारचा आहे. म्हणून असा परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा राहू लागला. आणि राहत असताना झाले 5 मिनिटं द्या, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटात प्रकार असा आहे की तिथं राहत असताना योगायोग असा झाला. सगळे सवंगडी जे आहेत ते सवंगडी अशा प्रकारचे जमवले. भगवंत तिथं चोऱ्या जे आहेत ते चोऱ्या करू लागले. कोणाचे घरं लुटले नाहीत, कोणाचं काही अशा प्रकारचं केलं नाही. त्यांचं जे होतं स्वतःचं तेच अशा प्रकारचं खाऊ लागले. सगळं जगच भगवंताचं आहे, त्याच्या कोणाच्या बापाचं नाही, त्याचंच अशा प्रकारचं होतं. त्याचं त्यांनी खाल्लं तर त्याच्यामध्ये कोणाचं काही आक्षेप जो आहे तो आक्षेप येण्याचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही. असा परमात्मा जो आहे तो परमात्मा तिथं राहू लागला. आणि एके दिवशी भगवंताने आपल्या सवंगड्याला सांगितलं की बाबा उद्या आपल्याला काला जो आहे तो काला अशा प्रकारचा करायचे. आपल्या आपल्या शिदोऱ्या ज्या आहेत ते शिदोऱ्या अशा प्रकारच्या घेऊन या. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या आणल्या. सगळे खेळ जे आहेत ते खेळ खेळले. खांदेवार पोटे बुक काय खेळायाचे सुख, सगळं खेळ खेळले. आणि मग भगवंत ते गोपाळ जे आहेत त्या गोपाळांना अशा प्रकारचं घेऊन बसले. तिथं अशी आपली पंगत कशी असते, कशी लांब चालला. बामणाची पंगत तर अशीच असते बरं, लांब चालला. म्हणून मी नेहमी म्हणत असतो लग्न करायचं असेल तर मराठ्याच्या जन्माजवळ सोपं लग्न. त्या सोयरे येतात बिचारे, तेच अक्षर टाकतात, तेच आंतरण टाकतात, तेच जेव घालतात, वाढतात आणि खाल्ल्यानंतर पुसून जिकडं तिकडं निघूनही जातात. ते आमचे लग्न फार अवघड भेटे. हे आलं का, व्याही आला का, हे आलं का, ते आलं का, त्याला आहेर मिळाला का, हे फार अवघड काम अशा प्रकारचं. बामणाचे लग्न फार अवघड. जाऊ द्या तो विषय. प्रकार असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की बाबा आता सगळ्या गोपाळांनी तक्रार केली. खांदी बार पोट भुक काय खेळायचे सुख. आता काही खेळण्यामध्ये हे राहिलं नाही. तिकडं नंदू सावकारनं सांगितलं कीर्तनामध्ये काय आता सुख राहिलं नाही, ते लवकर अशा प्रकारचं वाटपा द्या. ठीक आहे. प्रकार असा आला, सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या ज्या आहेत त्या शिदोऱ्या सोडल्या. भगवंताच्या शिदोरीमध्ये त्या सगळ्या शिदोऱ्या ज्या आहेत त्या शिदोऱ्या समरस अशा प्रकारच्या केला. आणि स्वतः भगवंतानी भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. कोणाच्या हाताने प्रसाद घ्यावा हे सुद्धा संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितले, लक्षात ठेवा. असा प्रसाद परमात्मा जो आहे त्या परमात्म्याने स्वतःच्या हाताने तो प्रसाद जो आहे तो प्रसाद सगळ्या गोपाळ जे आहे त्या गोपाळांना अशा प्रकारचा तो प्रसाद जो आहे तो प्रसाद दिलेला आहे. आणि तो प्रसाद किती असतो, थोडा थोडा प्रसाद असतो. पण देवाने सांगितलं आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. पोटभर प्रसाद जो आहे तो पोटभर प्रसाद अशा प्रकारचा येतो. आणि तिथं ते पंगत बसलेली होती. भागवतकाराने त्या पंक्तीचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं केलं. विभ्रद वेणो जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाडो मसण कमलम तत्फला नेमुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपदी सुरलो हासे नर्मभिस्वयी स्वर्गे लोके विशुद्ध बबुते यज्ञ भूबाल केली कुंडली करदे हरिठल श्री ज्ञानदेव साधू महाराज की. असा तो काल्याचा प्रसन्न झाला. भगवंताने तो काला फक्त भगवत भक्तांना अशा प्रकारचा दिला. कोणालाही तो काल्याचा प्रसाद जो आहे तो काल्याचा प्रसाद अशा प्रकारचा मिळू दिला नाही. असा तो काल्याचा प्रसाद फार दुर्मिळ अशा प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. काला कोणालाही जो आहे तो काला कोणालाही अशा प्रकारचा मिळत नाही, लक्षात ठेवा.
काल्यासाठी सुद्धा फार भाग्य जे आहे ते भाग्य अशा प्रकारचं लागतं. त्यावेळेस काल्याचा प्रसाद जो आहे तो काल्याचा प्रसाद अशा प्रकारचा मिळतो. तुम्ही आम्ही भाग्यवान अशा प्रकारचे आहोत की ज्या भाग्याच्या योगाने साधू महाराजांच्या कृपेने या नर्मदा मातेच्या कृपेने मला अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मला पुष्कळ जण म्हणले की महाराज ही नर्मदेची जी यात्रा जी आहे ती यात्रा ज्याचं भाग्य थोर अशा प्रकारचं असेल त्याला ती नर्मदेची परिक्रमा जी आहे ती परिक्रमा अशा प्रकारची होते. कोणालाही नर्मदेची परिक्रमा जी आहे ती परिक्रमा अशा प्रकारची होत नाही. तुम्ही आम्ही सगळेजण जे आहेत ते सगळेजण भाग्यवान अशा प्रकारचे आहोत. ही नर्मदेची प्रदक्षिणा अशा प्रकारची झालेली आहे. हे मोठे आनंदाची बाब जी आहे ते म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण महान भाग्यवान जो आहे तो भाग्यवान अशा प्रकारचे आहोत लक्षात ठेवा. तसं काल्याचा प्रसाद मिळण्यासाठी सुद्धा भाग्य जे आहे ते भाग्य अशा प्रकारचं लागतं. आज साधू महाराजांच्या कृपेने या नर्मदेच्या कृपेने हा प्रसाद काल्याचा प्रसाद जो आहे तो काल्याचा प्रसाद तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो आहे. म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला हा काल्याचा प्रसाद जो आहे तो काल्याचा प्रसाद अशा प्रकारे सांगितला आणि त्याचं वर्णन जे आहे ते वर्णन संतांनी केलेलं आहे. कंठी धरिला कृष्ण अवघा जने प्रकाश अवघा जने प्रकाश वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वाकुलिया उत्तम लोका उत्तम मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा नर नारी विठ्ठल बोलले कोणी उठायचं नाही.